हाय गाईज, आजचा ब्लॉग संडे स्पेशल. चला मी आंघोळ केल्यानं नाश्ता करते आता आणि मग तुम्हाला भेटते पुढे काय करते. मी सगळं दाखवते तुम्हाला. आणि आमचा पप्पा तर चाललाय वाजवायला आणि मी पैसे मागते तर देई नाही. जाम पैसे रास पैसे तरी नुसतं देत नव्हता. जाम बोलून बोलून मी पैसे नुसतं दे तरी पण काय करू गाई. जिंदगी झंड आहे. देऊन देऊन फक्त 200 रुपये दिले, ते पण भाजी आणि मावरा आणायला. काय करू नाही. आमचं आयुष्य बघा कसं लाजतंय नसता. आणि मी गेलेलो भाजी आणायला गावान. स्टँडवर भाजी घेतली ना आलो आमच्या मामाच्या घरान बघते तरी अंगा आमची नुसती बसली होती. तिला माहिती नाही मी ब्लॉग करते आणि मामाच्या घरात कोण नाही. आमचे काकू आहे जेवण करते. काकूने केली ते अंडा बिर्याणी. काकू बोलते नको घेऊ ब्लॉगमध्ये म्हणा, तरी पण घेतली मी. आणि आम्ही दोघी इथं बसलो. इथं वा बघायला ही म्हणजे वा बघते. आणि दोघींची पक्की भांडणं आलेली. दोघीने भांडणं केल्याशिवाय जमणार. मला हिला तारा जेवला जाम आवडते, कारण का हिला आवडे नाही कोणी. आवडे नाही कोणी तारास दिलेला. ती कामावरनं आली नाही का मी रोज हिला तारास द्यायला येते. बघायला कशा आज बघा कशी यारी बघते. परत तिला नुसती हसत होती. काय झालं का माहिती, यारवाने हसते. आणि आमचे काकू आहे जेवायला बसले. जेवायला बिर्याणी केली काकू अंडा बिर्याणी. मी आया जेवण करायला घेतलेला अंड्याचा रस्सा. जेवायला काय नाही मावराच नाही भेटला म्हणून अंड्याचा रस्सा घेतला. एक टॅमडं कपतोय मी. आमचा दादा आलेला घरी. आमचे बिना खावायला घेतं. मला खावायला पण नाही घेऊन आला यारा. आणि आम्ही आता चाललो आहे फिरायला. मी रोज जाते जॉगिंगला. आणि या पोरी आज मला बोलतात चल आम्ही पण येतो तुझ्यासोबत. तर याने घेऊन चाललो आहे मी. नाही आमची परत एकदा उंगा भेटल्या आणि ती नुसती वाशलते का माहिती. एवढी भारी बघा होतं तोंड बघा का आली दिसते. आणि इथला क्लायमेट काय झालेला गाईज. कसला भारी व्ह्यू आहे. लय भारी व्ह्यू आहे. आमच्या स्टँडवर आलेलो आणि चाललेलो आम्ही उभे गणपतीशी. पण उभे गणपतीशी न जाता आम्ही गेलो पुलावर, रेल्वे पुलावर. आणि गेले इथं ट्रेन आलेली. ट्रेनमध्ये नुसती सगळी हाय करत होती. लोक आम्हाला बघताना आम्ही लोकांना बघताना. या पोरी बघा कशी त्यांना टाटा करतात. आणि आया मी पण टाटा करत होतो त्यांना. गावात पोचून गेलो आईस्क्रीम खावायला. बहिणीच्या इथे ती बोलते चल आईस्क्रीम सांगते. 5 आईस्क्रीम नाही गेली पण मस्त लागत होती, भारी लागली. घरा आलो ना इथं घेतले मी काजूची भाजी करायला. मम्मीने काजू आणलेलं आमच्या आणि काजूची भाजी करताय मी. रातची जेवण घेऊन जा सगळं अन्न सगळी घरी आलं. आमच्या पप्पा नाही गेलं म्हणा. अन्न सगळं आलं पक्की पिलेलं.